नवी मुंबई, श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2026 अंतर्गत पार पडलेल्या हिंदी गीतांच्या कार्यक्रमात पद्मश्री सन्मानित सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुरेल गायनाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या संगीत सोहळ्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। शंकर महादेवन यांच्या दमदार, भावस्पर्शी आणि सुरेल सादरीकरणाने शास्त्रीय संगीताची खोली, सुगमतेची मधुरता आणि भावनांची ताकद यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला। एकामागून एक सादर झालेली हिंदी व मराठी सदाबहार गीते ऐकताना प्रेक्षक अक्षरशः संगीताच्या प्रवाहात वाहून गेले। उपस्थित रसिकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद ही त्यांच्या कलेप्रती असलेल्या अपार प्रेमाची साक्ष देणारी ठरली। हा संगीत सोहळा नवी मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासात अविस्मरणीय पर्व म्हणून नोंदवला गेला। या प्रसंगी नृत्य, साहित्य व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लावणी सम्राट आशिमिक आनंद कामठे, लावणी कलाकार कांचन रमेश फाळके तसेच कवयित्री व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी सचिव चित्रा बाविस्कर यांना श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, समाजसेवक दिलीप पाटील, मंडळ अध्यक्ष अजय सिंग, मनीष बिजलानी, प्रदीप कारिया, ज्येष्ठ पत्रकार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सालाबादप्रमाणे यावर्षी पण गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या कार्यक्रमाला दरवर्षी शंकर महादेवन येतात। हे 4थं वर्ष आहे आणि लोकांना प्रोत्साहन करून जातात, पण त्यांचे इतके कार्यक्रम बघायला ही पब्लिक जाऊ शकत नाही आमच्या इथली। त्यामुळे ते इथे येऊन नवी मुंबईकर आहेत, तर नवी मुंबईकरांना येऊन ते 1-2 गाणी गाऊन, आज त्यांची तब्येत बरी नाही तरी त्यांनी येऊन लोकांना प्रोत्साहन केलं, संस्थेला आमच्या शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल उद्या त्यांना आम्ही पुरस्कार मिळत आहे, त्यांच्याबद्दल आम्ही संस्थेने त्यांचं अभिनंदन केलं। बहुत ही भव्य दिव्य तरीके से हुआ। ताई यानी मंदाताई म्हात्रे हमेशा बुलाती है बहुत प्यार से। उनके प्यार और यहाँ के जो लोग हैं उनके प्यार के लिए मैं हमेशा आता हूँ। आज मैं बीमार हूँ फिर भी मैं आया क्योंकि मुझे उनसे मिलने का बहुत मतलब चाह थी। तो थैंक यू फॉर ऑल द लव एंड ऑल द ऑर्गेनाइजिंग। थैंक यू। सर आपको अवार्ड। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।